नमस्कार मंडळी, मी प्रिया. प्लीज तुमचं स्वागत आहे. आणि बाहेर बघू शकता पाऊस चालू आहे आणि पावसामध्ये आज मस्त असं आपण डिस्को भजी करणार आहे. त्यासाठी बघा भरपूर अशा मिरच्या घेतलेल्या आहेत. मोठ्या आकाराच्या कमी तिखट असतात आणि जाडीला अशा मोठ्या असतात. आणि इथे बघा पीठ आहे ते भिजत ठेवलं होतं, त्यामध्ये थोडासा ओवा घातलेला आहे, त्यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे नमक टाकलेलं आहे आणि थोडीशी बेकिंग पावडर घातलेली आहे. चण्याच्या डाळीचे पीठ आहे, कमीत कमी अर्धा तास भिजवून ठेवायचं आहे, कारण याला टेस्ट पण वेगळी छान येते. सगळे जिन्नस आहे ते मिक्स करून घेतलेले आहेत बघा. आणि इथे नेहमीप्रमाणे आपण जसे मिरची भजी बनवतो सेम तशा टाईपची भजी बनवून घ्यायची आहेत. मिरच्या खरंच खूप मोठ्या होत्या, म्हणून म्हटलं की मधून कट करून त्याचे 2 भाग करून आपण भजी बनवायचे. आणि तेल थोडंसं गरम झालं का चेक केलेलं आहे. त्यानंतर तेलामध्ये बघा एक मिरची सोडलेली आहे आणि अशा तऱ्हेने आपली मिरची भजी जसं बनवतो सेम त्या टाईपमध्ये भजी बनवून घ्यायचे आहेत. बघू शकता. कमी गॅसवर छान अशी भजी आहे ते भाजून घेतलेले आहेत आणि बाजूला साईडला काढलेले आहेत. बघू शकता इथे. त्यानंतर काय केलं, थोडेसे थंड झाल्यानंतर भजी आहेत ते कट करून घेतलेले आहेत बघा. अगदी छोटे-छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. बघू शकता इथे. त्यानंतर आहे याच तेलामध्ये भजी आहेत जे कट केले होते आपण ते यामध्ये तळून घेणार आहे. कमी गॅसवर छान असे खरपूस भजी भाजून घेतलेले आहेत. कलर बघा पूर्णपणे चेंज झालेला आहे. या भज्याची खासियत म्हणजे हे 15 दिवस ते 20 दिवस छानपैकी टिकतात. आणि तुम्ही प्रवासाला जात असेल तर भाकरवडीच्या ऐवजी तुम्ही हे भजी सोबत घेऊन जायला काही हरकत नाही. इतके छान टेस्ट लागतात आणि कुरकुरीत पण लागतात. आता यामध्ये प्रत्येकजण आपल्या आवडीप्रमाणे वेगवेगळे टाइप्स बनवत आहे. म्हणजे जर कोणाला चटपटीत आवडत असेल तर चटपटीत बनवतात, कोणाला तिखट आवडतं तिखट, किंवा आहे असं जरी खाल्लं तरी पण छान टेस्ट लागतं. माझा फेवरेट पेरी पेरी डिस्को भजी आहे. भजी भाजून घेतल्यानंतर बाजूला काढलेले आहेत आणि थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे. आता यामध्ये बघा चाट मसाला आहे तो पाव चमचा घातलेला आहे आणि धन्याची पावडर पाव चमचा घातलेला आहे. छान असं भजीला लावून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे. बघा मी ते दाखवते सेम त्या टाईपमध्ये असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि हे चटपटीत भजी आहेत. तुम्हाला जर अजून चटपटीत पाहिजे असेल तर तुम्ही चाट मसाला पुन्हा ॲड करू शकता. आणि त्यानंतर बघा आता पेरी पेरी आपण डिस्को भजी करतोय, म्हणजे पेरी पेरी जो मसाला आहे तो यामध्ये लावून घ्यायचा आहे भज्याला. मी पेरी पेरी मसाला इथे साधारण 1 चमचाभर टाकलेला आहे. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हा टेस्टला तर अगदी चटपटीत आणि तिखट लागतो. खूप छान टेस्ट लागते. आणि इथे बघा मी 3 टाईप केलेले आहे. एक आहे तो चाट मसालावाला, दुसरा आहे पेरी पेरीवाला आणि तिसरा आहे तो नॉर्मल केलेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून